आपण एका अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयाकडे लक्ष देणार आहोत। भारतामध्ये 15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये मृत्यूचं सर्वात मोठं कारण आत्महत्या ठरत आहे। होय, धक्कादायक वाटतंय, पण आकडे हेच सांगतात। 2020 ते 2022 या काळात या वयोगटातील 6 पैकी 1 मृत्यू म्हणजे 17.1% मृत्यू आत्महत्येमुळे झालेत। जगभरातही हीच स्थिती आहे। जागतिक आरोग्य संघटना सांगते की या वयोगटात आत्महत्या हेच प्रमुख कारण आहे। आणखी एक चिंतेची बाब म्हणजे या वयोगटात महिलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण 18.2% तर पुरुषांमध्ये 16.3% आहे। म्हणजेच महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येत आहे। त्यामुळे तरुण महिलांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देणं ही आता केवळ गरज नाही, ती जबाबदारी बनली आहे। हे चित्र मोठ्या वयोगटांमध्ये वेगळंच दिसतं। तिथे मृत्यूचं कारण वेगळंच असतं, ते म्हणजे श्वसन विकार, कर्करोग किंवा हृदयरोग। पण तरुणांचं वास्तव वेगळं आहे। त्या वयात आत्महत्येची छाया अधिक गडद आहे। कारण काय आहेत? मानसिक तणाव, कौटुंबिक संघर्ष, करिअरचा दबाव, सामाजिक अपेक्षा आणि डिजिटल जगातील तुलना। ही सगळी कारणं मिळून तरुणाचं मन निराशेच्या गर्देत ढकललं जात आहे। आपल्याला विचार करायला हवा, आपण संवाद साधतो का? आपण ऐकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण मदतीसाठी हात पुढे करतो का? सरकार, समाज आणि आपण सगळे यांनी एकत्र येऊन मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं, सेवा पोहोचवणं आणि तरुणांशी संवाद वाढवणं ही काळाची गरज आहे। आत्महत्या हा पर्याय नाही, तुमचं जीवन मौल्यवान आहे। कुठेतरी कुणीतरी तुमचं ऐकायला आणि समजून घ्यायला तयार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। न्यूज डॉटसाठी मी अंशु काशी।